भव्य दिव्य अशा प्रमाणामध्ये तो शोक सभेचा कार्यक्रम झाला. कारण नागपूरकरांचं बाबा म्हणजे अशा प्रकारचं श्रद्धास्थान होतं. आणि 40 वर्षापासून मी नागपूर परिसरात आहे आणि बाबांचं सुद्धा 40 वर्षापासून नागपूर परिसरामध्ये सतत येणं जाणं असायचं. पण त्याही आधीपासून बाबांचा माझा फार जवळचा संबंध होता. बाबांच्या दीक्षेला मी उपस्थित होतो जेव्हा आदरणीय श्रद्धेय उपाध्य कुलाचार्य श्री मोठे वैराग्यमूर्ती आचार्य प्रवर्षी ओंकार बाबा बीडकर यांचं हिवरखेडा या ठिकाणी महावाक्य प्रवचन सोहळा झाला. त्यावेळेला बाबांची दीक्षा झाली. बाबांचे वय त्यावेळेला 12-13 वर्षाचं असेल आणि नेमकं त्यांच्या आधी 2-4 महिन्याआधी माझी दीक्षा झाली होती. म्हणजे मी दीक्षित होतो, बाबांची दीक्षा माझ्या लेखात झाली. तेव्हापासूनचं जे बाल मित्रत्वाचं आमचं नातं होतं ते अखंड कायम राहिलं होतं. वादविवाद जरी आमच्यात निर्माण झालेले असतील परंतु त्या वादाच्याही पलीकडे जाऊन त्यांनी अत्यंत उदारतेने प्रेमच केलं. मकर जोगळ्याला अनपेक्षितपणे यायचे. कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमाची त्यांना चाहूल लागली की फोन यायचा, आजपासून कार्यक्रम सुरू होतो, मी नागपुरात होतो, मी येतो. ही एवढी आपुलकी त्यांची होती. जास्त मी बोलणार नाही. त्या शोक सभेमध्ये जवळजवळ 48 मिनिट मी बोललो आहे आणि ती शोकसभेचं जे भाषण लाईव्ह आहे आणि ते आपण माझे विचार त्यातच ऐकू शकता. आणि म्हणून मी जास्त बोलणार नाही. त्यांच्या दीक्षेला मी होते. हो, मी बाबांना भेटून गेलो, दवाखान्यात गेलो. मनीष दादा तिथे होते. 20 जानेवारीला आमचं रिझर्वेशन झालेलं होतं आणि म्हणून जाताना फेब्रुवारीच्या 23 तारखेला मी दवाखान्यात भेटायला गेलो बाबांना. पण ICUमध्ये असल्यामुळे आणि इमर्जन्सी एक पेशंट तिथे आलेला असल्यामुळे मनोज दादांशी वार्तालाप साधला. जे काय सेवा अल्पशी करायचं आणि म्हटलं तिकडून आल्यानंतर मी बाबांना भेटेन. तर सांगायचं तात्पर्य की अमृतसरच्या कार्यक्रमाला गेलो आणि तिथे ही वार्ता कळाल्याबरोबर खरोखर अत्यंत माझा म्हणजे त्यांचा जो संबंध होता त्या निमित्ताने मला जे दुःख झालं, एक निष्काम, निर्हेतुक, निर्व्याज आणि अत्यंत निर्मळ प्रेम करणारा माझा जवळचा मित्र गेला. मला फार दुःख झालं. त्यानंतर मला पहिल्याने जर आठवण कोणाची आली असेल तर आमच्या धर्मभगिनी सुंदरताईंची आली, तपस्वी ताईंची. की ताईंवर हा काय दुःखाचा डोंगर कोसळला होता. आणि या सर्व परिवाराची आली आणि तिथून मी मनीषशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण ते फोन काही लागले नाही. आणि अमृतसरच्या या धर्मसभेनंतर तिथेही आम्ही शोकसभा घेतली. तर सांगायचं तात्पर्य मी माझे विचार तिथे आलेले आहेत. 2 तास मी बोललो आहे. म्हणून आता मी माझ्या व्यक्तिगत माझ्यातर्फे या शोकसभेमध्ये माझ्या मकर जोगळा येथील आश्रमाच्या वतीने न्यायंबास आणि संपूर्ण न्यायंबास परिवारातील शिष्यगाद्या, नातूगाद्या, या संपूर्ण विराट, वांगेशकर, तेलाणकर, त्यानंतर भीष्माचार्य आमचे कालिकादेवाचे बाबा आणि या सर्व आमच्या शिष्यगाद्यांच्या वतीने, परिवाराच्या वतीने आणि अखिल भारतीय महानुभाव विचारचिंतन परिषदेच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. त्याचप्रमाणे नागपूर परिसरातील सर्व सद्भक्तांच्या, सर्व संत महंतांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली करतो.